सुवार्तेच्या द्वारे प्रभूने आम्हाला तारणासाठी विश्वास दिला आणि आमच्या पापाची जाणीव करून देऊन आम्हाला प्रभू येशूच्या द्वारे जो उद्धार आहे, येशूच्या द्वारे जे जीवन आहे, देवाच्या लोकांना त्या जीवनाची आम्हाला ओळख करून दिली. हालेलुया. देवाच्या लोकांना विश्वास ठेवला आणि या संसारामध्ये आम्ही असताना आमच्या पापाची जाणीव होऊन आम्ही पश्चाताप करत आमच्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती मरावं आणि प्रभू येशू बायबल सांगतो जसा गाडला गेला आणि मेलेल्यातून तिसऱ्या दिवशी जीवित झाला तसं प्रभू येशू बरोबर नव्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगण्यासाठी उठावं म्हणून जितक्यांनी विश्वास केला. गलातीकरासपत्र 6:14 वचन मध्ये लिहिले की मी वधस्तंभावर ख्रिस्ताबरोबर काय झालेलो आहे, मरण पावलेलो आहे. हालेलुया, हालेलुया. आणि बघा, जितके वधस्तंभावरती ख्रिस्ताबरोबर विश्वासाने प्रियजनांनो पश्चाताप करत बप्तिस्म्याच्या द्वारे मरण पावलेले, देवाचे वचन सांगतं देवाच्या लोकांनो गलातीकरासपत्र 2 अध्याय 20 वचनामध्ये लिहिले की आता त्या व्यक्तीच्या ठाई पापामुळे असलेलं मृत जीवन नाहीये. हालेलुया. आता विश्वास करून ज्याने ख्रिस्ताला तारणारा म्हणून अंगीकार केलेले त्या व्यक्तीच्या ठाई प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन आहे. कोणाचं जीवन आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन. हालेलुया. बघा, पौल देवाचा सेवक म्हणतो की आता मी जगत नाही, मी प्रभू येशू बरोबर माझ्या पापांसाठी काय झालेले, मरण पावलेले. आता मी नाही जगत, माझ्या ठाई ख्रिस्ताचं जीवन आहे आणि ख्रिस्त माझ्या ठाई जगत आहे. हालेलुया. कोण जगत आहे? ख्रिस्त. हालेलुया. आणि देवाच्या लोकांना ख्रिस्त जर आमच्या ठाई आहे, ख्रिस्ताचं जीवन जर आमच्या ठाई आहे, तर देवाचं वचन काय सांगतं माहितीये? बायबलमध्ये पौलाने म्हटलं की ख्रिस्त माझ्यामध्ये जगतो. तुम्हाला माहिती, पौल सुवार्तेचं कार्य करत असताना ज्या बोटीतून तो प्रवास करत होता रोमला जाण्यासाठी, त्या बोटीचा जेव्हा अपघात झाला आणि ते मिलिता नावाच्या बेटावरती गेले तर थंडीचे दिवस होते आणि इतकी कडाक्याची थंडी होती. त्या दिवसात काय झालं, त्या मिलिता बेटावरती जे लोक राहत होते, देवाच्या वचनामध्ये लिहिले की त्या लोकांनी काय केलं, जे लोक थंडीने गारटले होते म्हणून त्यांच्यासाठी काय केली, शेकोटी पेटवली. जेव्हा पौल आणि त्याचे जोडीदार शेकत होते शेकाजवळ, खाली जमीन तापली आणि जमिनीच्या खाली बिळ होतं, त्या बिळामध्ये साप होता. तो साप जमीन तापल्यामुळं तो साप त्या बिळातून काय झाला, बाहेर आला. बाहेर आल्यावर पौल शेकत होता. आता शेकतो कसे आपण लोक, जाळा हात करून, बरोबर ना, जाळा करा. पौल शेकत होता. बायबल देवाचं वचन सांगतं की पौलाच्या हाताला त्या सापाने काय केलं, चावलं. हालेलुया. आता त्या चावल्यावरती ते जे बरोबर लोक होते, ते बरोबर लोक म्हटले हा माणूसच घातकी आहे ना. आणि सगळेजण पौलाचं आता काय होतं हे पाहण्यासाठी पौलाकडे लक्ष लावून राहिले आणि त्याला टाकून दिला आणि त्याला काहीच इजा झाली नाही. हालेलुया. त्याला काहीच इजा झाली नाही. हालेलुया. काय इजा झाली नाही? कारण आता त्याच्यामध्ये पापामुळे असलेलं मृत जीवन नाहीये, आता त्याच्यामध्ये येशूचं जीवन आहे आणि येशूचं जीवन ते जीवन आहे ज्याने पाप, मृत्यू, शाप, आजार, गरिबी आणि या संसारातली कोणतीही दृष्ट शक्ती घ्या, त्या दृष्ट शक्तीवर विजय मिळवलेला आहे. हालेलुया. विजयी जीवन. हालेलुया. आणि ते विजयी जीवन देवाच्या लोकांना येशूने आम्हाला दिलेलं आहे. हालेलुया. आम्ही देवाच्या लोकांना विजयी जीवन घेऊन जगणारे लोक आहे. हालेलुया. आपण सगळे जण म्हणूया, माझं पापी जीवन प्रभू येशू बरोबर क्रूसावर मरण पावलेले, आता माझ्या ठाई पापामुळे आलेलं मृत जीवन नाही, माझ्या ठाई येशूचं विजयी जीवन आहे.